नमस्कार, मी राजन चव्हाण. आपण पाहत आहात आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने लढणार हे जाहीर झालं. महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा होऊन जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा जाहीर झाला. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये माजी आमदार राजन तेली, जे कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एव्हरीवेअर होते, ते मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या सर्व प्रक्रियेमध्ये नोव्हेअर झाले. राजन तेलींच्या बाबतीत नेमकं हे असं का घडलं असावं, पाहूयात स्ट्रेट लाईन विथ राजन चव्हाण. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी 1.5 महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये भाजपा विरोधात भाजपाचाच मित्रपक्ष असलेल्या शिंदे शिवसेना आणि शिंदे शिवसेनेचा कट्टर राजकीय विरोधक असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांना एकत्र आणत त्यांच्यासोबतच राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि मनसे अशा सर्वांची एकत्र मोड बांधून कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचा पॅटर्न उदयास आणणारे माजी आमदार राजन तेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये मात्र महायुतीच्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीच्या बोलण्यांमध्ये, वाटाघाटींमध्ये, चर्चांमध्ये कुठेच दिसून आले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक महायुतीने लढविण्याचा निर्णय घेण्यापासून ते अगदी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला तरीही तेली यांची जात कुठेच दिसून आली नाही. नगरपंचायत निवडणुकीमध्ये एव्हरीवेअर असणारे माजी आमदार राजन तेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या घडामोडींमध्ये मात्र नोव्हेअर झाल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे महायुतीने लढणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेतून सध्या शिंदे शिवसेनेत असलेले माजी आमदार राजन तेली नोव्हेअर का झाले असावेत याची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याआधी म्हणजेच नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीच्या आधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असलेले माजी आमदार राजन तेली यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. सुरुवातीला कणकवलीमधून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात करणाऱ्या राजन तेली यांनी मागील 15 वर्षे कणकवलीमधील आपलं बस्तान सावंतवाडीमध्ये हलवलं होतं. कारण एकच होतं की काहीही करून थेट जनतेमधून एकदा तरी आपण आमदार व्हावं ही त्यांची मनाची असलेली सुप्त इच्छा. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणुका लढवत राजन तेली यांनी आमदार होण्यासाठी आपलं नशीब आजमावून पाहिलं. परंतु सावंतवाडी मतदारसंघात राजन तेली यांना कधी राजकीय परिस्थिती अनुकूल असून सुद्धा त्यांना नशिबानं साथ दिली नाही, तर कधी राजकीय परिस्थिती पूर्णपणे त्यांच्या विरोधातच होती. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून थेट जनतेतून आमदार होण्याचं स्वप्न राजन तेली यांचं अपूर्णच राहिलं. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजन तेली यांची डाळ दीपक केसरकर यांनी अजिबात शिजूच दिली नाही. राजन तेली यांच्या नावासमोर माजी आमदार ही सुद्धा जी काय सध्या बिरुदावली लागली आहे ती सुद्धा त्यांची विधान परिषद सदस्यपदी एकदा निवड झाल्यामुळे. बरं, राजन तेली यांच्या स्वप्नात सुद्धा नसेल की थेट विधान परिषद सदस्यपदी त्यांची वर्णी लागू शकेल. राजन तेली विधान परिषद सदस्य होण्यामागे सर्वार्थाने सूत्रधार आणि तेली विधान परिषद सदस्य होण्यासाठी आवश्यक असलेला मतांचा आकडा जुळून आणण्यामागे फक्त आणि फक्त माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले तत्कालीन मंत्री नारायण राणे हेच होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. विधान परिषद सदस्य होण्याआधी राजन तेली हे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बँक संचालक, जिल्हा बँक अध्यक्ष झाले, तेही सन्माननीय नारायण राणे यांच्यामुळेच. आणि ही गोष्ट राजन तेली सुद्धा नेहमीच कबूल करतात. 2 डिसेंबर 2025 रोजी झालेला कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा पेपर भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत सोपा असा होता. कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी डिस्टिंक्शनसह उत्तीर्ण होणार असाच कयास प्रत्यक्ष मतदानाच्या महिनाभर आधी कणकवली शहरामध्ये सगळेच जण व्यक्त करत होते. अर्थात वातावरण सुद्धा भाजपामयच होतं. मात्र माजी आमदार राजन तेली यांनी पुढाकार घेऊन कणकवली शहरामध्ये भाजपाच्या विरोधात
शहर विकास आघाडीचा पॅटर्न निर्माण केला. भाजपाचे विरोधक असलेल्या या शहर विकास आघाडीचे आधारस्तंभ म्हणून आमदार निलेश राणे यांना कणकवली नगरपंचायतच्या निवडणूक रिंगणात आणण्यात आलं आणि याचा परिणाम झाला भाजपाच्या पराभवात. कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं कारण ठरलं ते म्हणजे शहर विकास आघाडीचा कणकवली पॅटर्न. शहर विकास आघाडीच्या पॅटर्नची कल्पना प्रथम राजन तेली यांच्या डोक्यातूनच आली असणार हे उघड गुपित आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीने भाजपाला हरविले, मात्र त्याचे साईड इफेक्ट उमटलेच. त्यातूनच राणे कुटुंब फुटले. पालकमंत्री नितेश राणे आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू आमदार निलेश राणे या दोन भावांमध्ये कटुता निर्माण झाली. राणे बंधू एकमेकांच्या विरोधात ठाकले आणि याही पुढे जाऊन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा अशी स्थिती असणार असा आभास सुद्धा निर्माण केला गेला. अर्थात असा आभास निर्माण करण्यामागे कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील शहर विकास आघाडीचा पॅटर्न हा एकमेव पैलू नव्हता, तर त्यामागे आणखीन सुद्धा काही पैलू होतेच. या सर्व पैलूंचा बारकाईनं अभ्यास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपा आणि शिंदे शिवसेनेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि तो निर्णय म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या एकजुटीने लढण्याचा. यथावकाश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा या युतीमध्ये सामील झाला. मात्र भाजपा आणि शिवसेनेमध्ये या युतीसंदर्भात ज्या काही चर्चेच्या फैरी घडल्या त्यामध्ये राजन तेली यांना कुठेच स्थान नव्हते. उभाटा शिवसेनेमधून शिंदे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर राजन तेली यांनी आता आपण सावंतवाडी मतदारसंघाऐवजी कणकवली विधानसभा मतदारसंघात लक्ष घालणार असं मीडियाशी बोलताना एकदा सांगितलं होतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही खरं म्हणजे मिनी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच ओळखली जाते आणि विधानसभेची रंगीत तालीम असलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर होताच शिंदे शिवसेनेच्या वतीनं कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी पक्ष निरीक्षक म्हणून जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर भाजपा आणि शिंदे शिवसेनेमध्ये युतीने लढण्यासंदर्भात झालेल्या वाटाघाटी, बैठका, चर्चा या सगळ्या प्रोसेसमध्ये शिंदे शिवसेनेकडून सिंधुदुर्गचे जिल्हा संपर्क मंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री असलेले उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आगरे जिल्हा प्रमुख आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक दत्ता सामंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाकडील जबाबदारी असणारे जिल्हा प्रमुख संजू परब हे सहभागी झाले होते. मात्र या सहभागातून राजन तेली यांना रितसर बाजूला ठेवण्यात आलं. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या ह्या प्रोसेसमध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या युतीमध्ये राजन तेली हे कुठेच दिसून आले नाहीत. शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण कणकवली विधानसभा मतदारसंघात लक्ष घालणार असे म्हणणारे राजन तेली कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये मात्र एव्हरीव्हेअर होते. तेच राजन तेली मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना युतीच्या प्रक्रियेमध्येच अगदी नोव्हेअर झालेले आहेत.